राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की औषधामध्ये जिथं आपली शिवमहापुराण कथा होणार आहे त्या ठिकाणी वातावरण कसं आहे। कारण आता सध्याला तर भरपूर प्रमाणात आभाळ वगैरे आलेला आहे, पण 30 तारखेपर्यंत काय काय होईल ते शंभू महादेवाची इच्छा। पण आता नेमकं पाऊस जे आहे तर कंटिन्यू 4-5 दिवस झालं पाऊस पडत आहे, तर त्या ठिकाणची जागा कशी आहे, काय नाही, चिखल झाला आहे का न झालाय ते मी तुम्हाला दाखवतो। चला, मी आहे सध्याला तुळजापूर मोडवरती, लातूरून मी आता तुळजापूर मोडला आलोय। आणि काल मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यात एक कमेंट आली आहे की सोलापूर आणि तुळजापूरहून येणाऱ्यांसाठी वानवडा पाटीचा जो स्टॉप आहे तर तिथं एसटी किंवा बस जे काही व्हेकल आहे ते तिथं थांबत नाही, त्यांचा पॉईंट नाहीये। तर तुम्ही या तुळजापूर मोडवरती थांबू शकतात। इथून तुम्हाला 4 ते 5 किलोमीटर पाठीमागे जावं लागेल वानवडा पाटीवरती। तर त्याच्यासाठी तुम्हाला तुळजापूर मोडवरती थांबला तरी चालेल। औसा गावात जाण्याची गरज नाहीये तुम्हाला, औसामध्ये जाण्याची, काही इथून तुम्हाला वानवडा पाटीवरती जाण्यासाठी सोय होऊ शकते। तुम्ही इथून रिक्षा वगैरे आहेत तिथून तुम्ही जाऊ शकतात वानवडा पाटीवरती। चला आता आपण जाऊया आपल्या शिवपुराण कथेच्या त्या जागेवरती ज्या ठिकाणी ही पावन कथा होणार आहे। आणि पावसामुळे त्या ठिकाणी काय काय झाले, कारण लातूरमध्ये जे आहे तर या लातूरच्या परिसरामध्ये 4-5 दिवस झालं भरपूर पाऊस चालू आहे। तर आपल्या नेमकं पेंडालमध्ये वगैरे कसं कसं आहे ते बघूयात आपण, आणि मी दाखवतोय तुम्हाला नेमकं त्या ठिकाणचं वातावरण। ही आहे ती वानवडा पाटी, आणि थोड्या वेळापूर्वीच्या ठिकाणी पाऊस येऊन गेलेला आहे, तुम्हाला रस्ता वल्ला दिसत असेल। आणि याही ठिकाणी महाराजांचं जे आहे तर बॅनर वगैरे आज लावण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी तर खाली तुम्हाला ॲड्रेस वगैरे वाचता येईल त्या ठिकाणी, परफेक्ट ॲड्रेस। आणि हे इथं कमान पण तयार होणार आहे, म्हणजे की तुम्हाला हे रस्त्यावरतून एकदम सोपं आहे आणि लगेच लक्षात येईल वानवडा पाटी कुठं आहे काय नाही। आणि तो आपला तुळजापूर मोड चौड्डाण पूल तिथून आपलं फक्त 2 किलोमीटरचं अंतर आहे, आणि आतमध्ये इथून आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर आत जावं लागतं। हे वानवडा पाटी। आता इथे तर पाऊस येऊन पडलेला आहे, तर आता मैदानामध्ये बघूयात आपलं जे पेंडाल आहे त्या पेंडालमध्ये नेमकं काय सध्याची परिस्थिती आहे हे तुम्हाला दाखवतो। तर आपण पोहोचलेलो आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली कथा होणार आहे, त्या ठिकाणी संपर्क कार्यालय वगैरे रेडी आहे। आणि हे आपलं मैदान आहे ज्या ठिकाणी आपले शिवमहापुराण कथा आता सध्याला होणार आहे। तर मी दाखवतो तुम्हाला पावसामुळे या ठिकाणी काय काय परिणाम झाला आहे का नाही। आता थोडाफार तर चिखल होणारच आहे पावसामुळे, पण आपलं जे हे मैदान वगैरे आहे एकदम सुरक्षित आहे, ज्यामध्ये पावसानं तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही हे सांगायला आता हरकत नाही। मैदान बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पाऊस तर सध्याला भुरभुर चालूच आहे, रिमझिम होऊन गेलाय। तर हे आपलं वॉटरप्रूफ जे म्हणतात, आपलं वॉटरप्रूफ मंडपाचं काम इथं चालू आहे सध्याला। आणि प्रथम जे आपले जे प्रदीप मिश्राजी महाराज आहेत तर त्यांचं स्टेजचं काम सुद्धा चालू आहे। मी सध्याला स्टेजच्या जवळ आहे महाराजांच्या। आता कथा चालू झाल्यानंतर इथं येणं अवघड आहे, पण सध्याला तर मी आहे स्टेजपाशी। तर हे जमीन अशी एकदम मजबूत आहे, या ठिकाणी पावसानं काही अडचण येत नाही। एकदम आपण माळ रान जसं म्हणतो त्या पद्धतीचे हे माळ रान आहे, त्यामुळं शिवमहापुराण कथा इथे एकदम सुंदर प्रमाणात होणार आहे। पावसाचं कितीही पाऊस जरी पडला तरी या ठिकाणी काहीही अडचण येणार नाही अशी ही सुरक्षा इथं केलेली आहे। त्या पद्धतीनं पार्किंग व्यवस्था, भरपूर मोठी पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे, त्याच्यामुळं पार्किंगचंही आपल्याला या ठिकाणी टेन्शन घ्यायचं काही काम नाही। त्याच्यामुळं तयारीला लागा, शिवमहापुराण कथा लातूरमध्ये होणार आहे आणि तुम्हाला यायचं आहे कथेला।